आखाती देशात सुरू असणाऱ्या युद्धामुळे व्यावसायिक आणि घरगुती गॅसवर सरकारने निर्बंध आणलेत. सांगली शहरासह जिल्ह्यात व्यावसायिक गॅसचे वितरण बंद करण्यात आले. शिल्लक असलेल्या व्यावसायिक गॅसचा तुरळक प्रमाणात पुरवठा सुरू करण्यात आलाय. घरगुती गॅससाठी बुकिंग कालावधी वाढवल्याने गॅस खरेदीसाठी ग्राहकांची धांदल उडाली आहे. सांगली आणि मिरजेतील गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांनी आज सकाळपासून रांगा लावल्याचं चित्र होतं. गॅस टंचाईच्या भीतीने ग्राहक गॅस घरपोहोच होत असतानाही गॅस सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीमध्ये सकाळपासून जात आहे, त्यामुळे काही ठिकाणी गर्दी दिसून येते. गॅस घरपोच सेवा सुरू असून ग्राहकांनी गर्दी करू नये असं आवाहन जिल्हा पुरवठा विभाग आणि गॅस वितरण एजन्सीकडून करण्यात आले. दरम्यान जिल्ह्यात गॅसचा काळाबाजार सुरू असल्याने जिल्हा पुरवठा विभागाकडून पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून गॅस एजन्सीची तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात युद्ध परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. शाळा, हॉस्पिटल आणि अत्यावश्यक सेवा असणाऱ्या औद्योगिक ठिकाणी तेवढा व्यावसायिक गॅस देण्यात येणार आहे. दरम्यान सरकारने व्यावसायिक गॅसवर निर्बंध आणलेत. घरगुती गॅस बुकिंगचा कालावधी 15 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत वाढवलेला आहे. त्यामुळे एखादा सिलेंडर भरून घेतल्यानंतर दुसरा सिलेंडर मिळवण्यासाठी 1 महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसरीकडे सध्या इंधनाचा तुटवडा नसला तरी वाढलेल्या गॅस दरामुळे वाहनधारक हैराण झालेत. गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीतीही वाहनधारकांमध्ये निर्माण झाल्याने LPG गॅस पंपावर वाहनांच्या, विशेषतः रिक्षांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळते. यापूर्वी 55 रुपये किलो दराने मिळणारा गॅस आता आखाती देशातील युद्धामुळे तब्बल 80 रुपये किलो इतका झाला. या दरवाढीमुळे रिक्षा चालकांसमोर मोठे आर्थिक संकट उभं राहिले. महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे अतुल माने, समाज कल्याण समिती सभापतीपदी गीता पवार तसेच प्रभाग क्रमांक समिती 3च्या सभापतीपदी माया गडदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या या तिन्ही उमेदवारांविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत, परंतु निवडींची अधिकृत घोषणा 13 मार्चला होणाऱ्या विशेष सभेत होणार आहे. महिला व बालकल्याण समिती तसेच 3 प्रभाग समितींच्या सभापती पदांसाठी सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादीची युती व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. स्थायी महिला व बालकल्याण, समाज कल्याण तसेच 4 प्रभाग समितींच्या सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत दुपारी 3 पर्यंत होती. स्थायी समितीसह 7ही समित्यांमध्ये सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार युतीकडे बहुमत आहे. महापालिकेच्या कारभारात स्थायी समितीला अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे या समितीसाठी भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता होती. मात्र आमदार सुधीर गाडगीळ यांचे समर्थक नगरसेवक अतुल माने यांना उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होतं. महापालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बुधवारी सकाळी 10 वाजता सभागृह नेते संदीप पावटी यांच्या दालनात भाजप नगरसेवकांची बैठक झाली. विरोधी पक्षनेते मंगे चव्हाण यांच्या दालनात काँग्रेस नगरसेवक एकत्र आले होते. गटनेते मेनुद्दीन बागवान यांच्या दालनात राष्ट्रवादी, अजित पवार पक्षाच्या नगरसेवकांची बैठक झाली. स्थायी, समाज कल्याण, महिला व बालकल्याण तसेच प्रभाग समिती क्रमांक 1, 2 आणि 3च्या सभापती पदासाठी भाजप उमेदवारांची नावे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून आली होती. ही नावे नगरसेवकांच्या बैठकीत वाचून दाखवण्यात आली. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, भाजपचे नेते सुरेश आवटी उपस्थित होते. राज्याच्या अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस पडलाय, परंतु घोषणा करणे वेगळे आणि लाभ देणे वेगळे. आजही मागील काही वर्षातील हजारो कोटींची देणी शासन देत आहे. विधानसभेपूर्वी घोषणांची अंमलबजावणी होणं बाकी आहे. त्यात आता नवीन काहीतरी दाखवायचं आणि दिशाभूल करायची. कर्जमाफी पात्र या कचाट्यात आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विकास कामांना निधी नाहीत. पैशाअभावी राज्यातील कामे अर्धवट पडली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात काहीही नसून केवळ घोषणांचा पाऊस असल्याचा घणाघात या अर्थसंकल्पात आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात जाहीर निषेध आमदार विश्वजित कदम यांनी केला आहे. विधानसभेत अर्थसंकल्पावर जाहीर चर्चेत भाग घेत त्यांनी अनेक प्रश्नांवर शासनाच्या कारभाराची लक्तरे काढली आहेत. मोठा गाजावाजा करत कर्जमाफी जाहीर केली, पण ती पात्र या मोठ्या निकषावर अवलंबून आहे. 30 सप्टेंबर 2025 हा कोणता मुहूर्त आहे आणि त्यानंतर शेती केली नाही का, शेतकऱ्यांनी कर्ज काढली नाहीत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न आहे. तसेच गतवर्षी संभाजी महाराजांच्या स्मारकबाबत घोषणा केली होती, त्यावर आता काहीच बोललं गेलं नाही. अर्थसंकल्प फक्त मुंबई, ठाणे आणि नागपूरचा होता का, की महाराष्ट्राचा? कारण त्या ठिकाणी रस्ते आणि उड्डाणपुलासाठी हजारो कोटींचा निधी, मग शेतकऱ्यांच्या सिंचन योजना आणि विजेच्या समस्यांचं काय, याचा जाब त्यांनी यावेळी विचारलाय.
लाडक्या बहिणींच्या 2,100 रुपयांचं काय झालं? राज्यातील ठेकेदारांची 40,000 कोटींच्या देणी देण्याबाबत अर्थसंकल्पात काहीच उल्लेख नसून हा ताळमेळ सरकार कसा घालणार आहे, असंही ते म्हणाले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. महिला आणि अल्पवयीन मुलींचं बेपत्ता होण्याचं प्रमाण दरवर्षी वाढत आहे. त्याचा शोध लागत नाही. पोलीस काय सत्ताधाऱ्यांच्या मागे फिरण्यासाठी आहे का? असं आज महिला पोलीस कमी आहेत, त्यांची भरती कधी होणार अशी विचारणा करत हा अर्थसंकल्प प्रगतशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 सूत्री स्तंभावर आधारित असल्याचं सांगितलं जातंय. पण याची अंमलबजावणी कधी समजलीच नसल्याची टीका त्यांनी करत या अर्थसंकल्पाचा निषेध व्यक्त केला. महापालिका क्षेत्रात स्मार्ट LED प्रकल्प राबवण्यासाठी पालिकेने समृद्रा कंपनीशी केलेला करार एकतर्फी आणि कंपनीच्या हिताचा आहे. या कंपनीला करारातील अटी शर्तीनुसार 15 वर्षात तब्बल 420 कोटींपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. वेळोवेळी होणारी वीज दरवाढ पाहता प्रत्यक्षात ही रक्कम 700 ते 800 कोटींवर जाणार असून पालिकेला मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी तातडीने हा करार रद्द करावा. तसेच ED मार्फत चौकशी करून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी भाजपचे युवा नेते पृथ्वीराज पवार यांनी केली आहे. पवार म्हणाले, स्मार्ट LED या प्रकल्पासाठी कंपनीने केवळ 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच वर्षाला देखभाल दुरुस्तीसाठी कंपनी सुमारे 5 कोटी 25 रुपये खर्च करणार आहे. मात्र यातून कंपनी वर्षाला तब्बल 28 कोटींचं उत्पन्न मिळवणार आहे. गेल्या 3 वर्षातील कंपनीचे बिल 108 कोटी रुपये झालं असून यातील 50 कोटी रुपये कंपनीला पालिकेने अदा केले. उर्वरित 54 कोटी रुपये कंपनी मागते. महावितरणाच्या आजच्या दराप्रमाणे कंपनी 15 वर्षात 425 कोटी रुपये मिळवणार आहे. 15 वर्षात होणारी वीज दरवाढ पाहता प्रत्यक्षात कंपनी 700 ते 800 कोटी रुपये मिळवणार आहे. समुद्रा कंपनीच्या मागे कोण आहे असा सवाल अनेकांना पडलाय. मात्र आमच्या माहितीनुसार या कंपनीच्या मागे कौलापूर विमानतळाची जागा हडप करणारे, जकात ठेक्यात लवाद नेमणारे त्या कंपनीतही असल्याचा संशय. याबाबत माहिती घेत असून लवकरच त्यांची नावे उघड करणार असल्याचा इशारा पृथ्वीराज पवार यांनी दिलाय. मंदूर आणि परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या वन विभाग विरोधातील आंदोलनाने आज 3रा दिवस उजाडला, तरीही प्रशासकीय अनास्था कायम आहे. वन विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी ठिय्या मांडून बसलेत. मात्र अद्याप एकाही सक्षम अधिकाऱ्याने आंदोलकांची भेट न घेतल्याने परिसरात तणावाचं वातावरण आहे. आंदोलनस्थळी उपस्थित डॉक्टर भारत पाटणकर यांनी या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की हे आंदोलन आता दुहेरी स्वरूपाचं झाले. यामध्ये एक बाजू वन विभाग व पाटबंधारे विभाग यांच्यातील वादाची आहे, तर दुसरी बाजू थेट पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील समस्यांशी संबंधित आहे. डॉक्टर पाटणकर म्हणाले की वारणावती परिसराचा दौरा केल्यानंतर तिथल्या भीषण वास्तवावर बोट ठेवलं. संपूर्ण सरकारी वसाहतीची प्रचंड वाताहत झाली आहे. परिसरात उंच झाडे आणि झुडपे वाढल्याने वसाहतीला वेढा पडलाय. या झाडाझुडपांमुळे बिबटे आणि गवे यांसारख्या हिंस्र पाठराण्यांचा दिवसाढवळ्या वावर वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या परिस्थितीवर चर्चा केल्यानंतर पाटबंधारे विभागाने तातडीने प्रतिसाद देत खालील आश्वासने दिले. तर त्यामध्ये आम्ही 3 दिवसांपासून या ठिकाणी ठिय्या मांडून आहोत, तरी वन विभागाचा एकही सक्षम अधिकारी इकडे फिरकलेला नाही. यांना सामान्य जनतेची दया येत नाही. हे स्वतःच अतिक्रमणात आहेत असं आता समोर येते. जोपर्यंत तोडगा निघत नाही आणि या मुजोर प्रशासनाला आम्ही इथून जाणार नसल्याचा इशारा भारत पाटणकर यांनी दिलाय. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या महिला बालविकास विभागामार्फत मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात भव्य सोहळा संपन्न झालाय. हक्क, न्याय आणि कृती या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या विविध विभागातील महिला अधिकारी, कर्मचारी आणि आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आलाय. सदर कार्यक्रमाचं उद्घाटन महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालंय. प्रशासकीय सेवा, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते महिला गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये शिक्षिका, आरोग्य सेवक, आशा वर्कर आणि ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. केवळ सन्मानच नव्हे तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी 2 महत्त्वाची प्रबोधन सत्रे आयोजित करण्यात आली होती. मिरज पंचायत समितीच्या रिसोर्स पर्सन रुपाली चोथे यांनी तणाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना नोकरी आणि कुटुंब यांचा समतोल कसा साधावा याचे प्रभावी तंत्र मांडले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी सुचेता पवार यांनी स्त्रियांचं आरोग्य, बदलणारे हार्मोन्स आणि संतुलित आहार यावर सविस्तर जनजागृती केली. महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत वाढली. या सोहळ्यास उपमहापौर गजानन मगदुम, संदीप आवटी, मंगेश चव्हाण, राहुल रोकडे, स्मृती पाटील, अश्विनी पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
जत तालुक्यातील संख येथे गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी एका इसमाला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतले. संभाजी हनुमंत नलवडे असं ताब्यात घेतलेल्या इसमाचं नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली आहे. संख येथे एका इसमाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला खबऱ्यांकडून मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार या पथकाने आज संख येथे छापा टाकून संभाजी नलवडे याला ताब्यात घेतले. त्याच्या जीन्स पॅन्टच्या खिशात असणारी गावठी कट्टा, जिवंत काडतुसे जप्त केले. या कारवाईत हवालदार आमसिद्ध अमोल ऐदाळे, रोहन घरते यांनी सहभाग घेतला. नलवडे याच्या विरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सह्याद्रीच्या निसर्गसंपन्न परिसरातील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथे सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना दुर्मिळ काळसर बिबट्याचं दर्शन झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. रविवारी सकाळच्या सफारी दरम्यान जंगलातील एका मार्गावर अचानक काळसर रंगाचा बिबट्या काही क्षणांसाठी दिसून आला. या अनपेक्षित दर्शनाने पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. अनेक पर्यटकांनी मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ आणि छायाचित्र टिपण्याचा प्रयत्न केलाय. वन्यजीव अभ्यासकांच्या मते काळ्यासर बिबट्या हा ब्लॅक पॅन्थर हा एक बिबट्याचाच प्रकार असून त्याचं दर्शन क्वचितच घडतं. त्यामुळे चांदोली परिसरात असे दर्शन होणे ही वन्यजीव प्रेमींसाठी विशेष बाब मानली जाते. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत असलेल्या चांदोली परिसरात वन्यजीवांची संख्या वाढत असल्याचंही यावरून स्पष्ट होत असल्याचं प्रतिक्रिया वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली. दरम्यान या दुर्मिळ दर्शनामुळे सफारीसाठी आलेल्या पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून चांदोलीतील पर्यटनाबाबत उत्सुकता अधिकच वाढली आहे. चांदोलीमध्ये उदगीरी परिसरात काळसर बिबट्याचं दर्शन झालं. येत्या काही वर्षात चांदोलीमध्ये पूर्णपणे काळ्या बिबट्याची पिल्ले निर्माण होण्याची शक्यता असल्याचे प्रणव महाजन यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी गावातील शेतकरी मुलांना आपल्या आई वडिलांची हौस पूर्ण करायची होती. वडिलांचं वय 95 वर्ष तर आईचं वय 87 वर्ष. त्यांची वाटचाल शतकाकडे सुरू आहे. त्यांच्या वडिलांचा वाढदिवस शेतकरी मुलांनी मोठ्या दिमाखात साजरा केलाय. राजाराम पांडुरंग धनवडे आणि त्यांच्या पत्नी शांताबाई धनवडे यांना चक्क घोड्यावर बसून हलगीच्या तालात मंडपापर्यंत आणून या आजोबांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. मुलगा संभाजी धनवडे आणि इतर मुलांनी त्यांची ही हौस पूर्ण केली आहे. घरातील सर्व मंडळी या आजी आजोबांच्या कामगिरीवर खुश आहेत. आपल्या मुलांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात केलेला हा सन्मान पाहून आई वडिलांच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद होता. खेळाडूंच्या मागणीनुसार यंदा टेबल टेनिस, बॅडमिंटनसह काही नव्या खेळांचा समावेश क्रीडा स्पर्धेत करण्यात आलाय. आवश्यक क्रीडा साहित्यही उपलब्ध करून दिले. भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या सूचनांनुसार क्रीडा स्पर्धांचं नियोजन करण्यात येईल. सांगली जिल्ह्याला क्रीडा क्षेत्रात समृद्ध परंपरा आहे. ही परंपरा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यातील पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कडेगावचे नूतन सभापती जितेश कदम म्हणाले, CEO विशाल नरवाडे यांच्या पुढाकारामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजातून थोडी मोकळीक मिळून आनंददायी, आरोग्यदायी वातावरण निर्माण होते. स्पर्धांचं नियोजन शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक केले. क्रीडा स्पर्धांबरोबरच शुक्रवारी विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. तालुक्यातील स्पर्धकांना त्यात संधी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धांचा आनंद सर्वांना घर बसल्या घेता यावा यासाठी यंदा लाईव्ह YouTube प्रसारणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उद्घाटनावेळी राजाराम बापू मिलिटरी स्कूल अकॅडमी, ईश्वरपूरच्या मिलिटरी पायपर बँडने आकर्षक संचलन करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.